चंद्रपूरमध्ये पुन्हा एकदा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार गट आमने-सामने आले आहेत। पालिकेमध्ये काँग्रेसच्या गटनेता बदलाच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। वेगळा गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये खासदार धानोरकर यांनी प्रस्ताव दिला। वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांच्या विरोधात 27 पैकी 16 नगरसेवक एकवटले आहेत। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसच्या गटनेता बदलाच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा तीव्र झालाय। गटनेता बदलावरून खासदार प्रतिभा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार गट आमने-सामने आलाय। वेगळा गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रस्ताव दिलाय। वडेट्टीवार गटाचे गटनेते राजेश अडूर यांच्या विरोधामध्ये 27 पैकी 16 नगरसेवक एकवटले। चुकीचं काही झालं नाही। पक्षाचे नगरसेवक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा गट हा ॲज इट इज आहे। फक्त गटनेत्यांना विश्वासात घेतलं नाही म्हणून फक्त गटनेता बदलला, त्याच्यामुळे पक्षाच्या विरोधात जायचं किंवा पक्षाच्या विरोधात कारवाई करायची हा प्रश्न अजिबात नाही है। मेरे प्रति कांग्रेस का जो दूसरा गट है यहाँ पर बैठा हुआ है, यहाँ पर गटनेता चेंज करने के लिए आए हैं, लेकिन गटनेता का अधिकार मेरा है। मैंने पहली मीटिंग 13 तारीख को मैंने मीटिंग कॉल किया हूँ और 14 को मेरी मीटिंग हुई है। उसमें 16 लोग गैर हाजिर रहे। वो पार्टी के शिक्षा भंग करने के कारण उनको डिस्क्वालिफिकेशन का लेटर मैंने यहाँ पर कमिश्नर मैडम की तरफ पिटीशन हाईकोर्ट के माध्यम से, वकील के माध्यम से यहाँ पर मैंने पिटीशन दाखिल कर दिया हूँ। जब डिस्क्वालिफिकेशन उनका हो रहा है तो गटनेता बनाने का विषय नहीं है। नेमकं प्रकरण काय तेही बघूया। धानोरकर समर्थक गटानं विद्यमान गटनेता बदलण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली होती। त्याआधीच वडेट्टीवार समर्थक गटनेते राजेश अडूर यांनी रविवारी बैठक बोलावून व्हीप जारी केला होता। वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांच्या बैठकीला 27 पैकी 11 नगरसेवक उपस्थित होते। या घडामोडींमुळे दोन्ही गटांकडून कायदेशीर कारवाई आणि अपात्रतेच्या इशाऱ्यांची मालिका सुरू झाली। धानोरकर समर्थक गटातील 15 नगरसेवक यवतमाळच्या रिसॉर्टमध्ये असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर या गटाकडून काँग्रेस नगरसेवकांच्या घरांवर बैठकीच्या नोटिसा लावण्यात आल्या। त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता चंद्रपुरातील काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आल्याचं दिसतंय।